महापालिकेचे महायुद्ध पाहायला विसरू नका, फक्त आपल्या SPN मराठी वृत्तवाहिनीवर। सांगली आणि घोषणांसाठी किती चांगली। विमानतळ, सांगली मनपा इमारत ते मिरजेत म्युझियम ते ट्रक टर्मिनल, CM फडणवीसांच्या छप्पर फडके घोषणांची खैरात। सांगलीच्या शुद्ध पाण्यासाठी 454 कोटींच्या वारणा उद्धव योजनेला मान्यता देणार आहे। पुराचे पाणी दुष्काळी मराठवाड्याकडे वळवण्यासाठी 591 कोटींच्या कामांना मंजुरी देणार आहे। सांगली महापालिकेच्या सुसज्ज इमारतीसाठी निधी देऊ, जागा उपलब्ध करून दिल्यास कोल्हापूर विमानतळाचा प्रश्न अहवाल घेऊन मार्गी लावू, ट्रक टर्मिनल प्रलंबित प्रश्न सोडवू, मिरजेत म्युझिक हेरिटेज पार्क करण्याच्या प्रस्तावावर विचार करू, अशा आश्वासनांची खैरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगलीतून केली। सांगली महापालिकेसाठी 100 कोटींचे रस्ते, 105 कोटींच्या पाणी योजना, 253 कोटींची ड्रेनेज योजना, 89 कोटींचा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, शहरातील LED लाईटसाठी 60 कोटी, 100 कोटी रस्ता आणि काळीखण विकासासाठी 18 कोटी दिले असल्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली। त्यांनी सांगितले की महापालिका इमारत जुनी झालेली आहे। भाजपचा झेंडा महापालिकेवर लागला की महापालिकेच्या नवीन इमारतीला मंजुरी देऊ। सांगली महापालिका भाजपकडे द्या, शहरातील कोणताच प्रश्न शिल्लक ठेवणार नाही। मिरजमध्ये म्युझियम उभारू, आमचे विजन हे 1-2 वर्षाचे नाही तर कायमस्वरूपी असलेले विकासाचे विजन आहे। झोपडपट्टी भाग नियमित करू, कच्चे घर पक्के बनवून देऊ। सांगलीच्या या क्षेत्रामध्ये आमची जी मुलं सातत्याने पुण्यामध्ये IT इंडस्ट्रीमध्ये जातात, आम्हाला IT इंडस्ट्री सांगलीमध्ये कशी आणता येईल याचाही प्रयत्न हा येत्या काळामध्ये आपल्याला करायचा आहे। आणि खऱ्या अर्थानं इतके वर्ष कोल्हापूरला आपण जागा घेऊन ठेवली, पण तिथे विमानतळाचा थांगपत्ता नाही। अनेक वर्षापासून आपली मागणी होती। मध्यंतरीच्या काळामध्ये दादा आले, आपले सगळे आमदार आले, सगळ्यांनी सांगितलं तुम्ही सगळीकडे एअरपोर्ट करताय, आमच्या सांगलीनं काय घोडं मारलं, आमच्या सांगलीला काय एअरपोर्ट होत नाही। तात्काळ आदेश दिले आणि आपल्या कोल्हापूरला एअरपोर्ट तयार करण्याकरता प्री फिजिबिलिटी स्टडी करता आपण कन्सल्टंट हा त्या ठिकाणी मांडलेला आहे आणि लवकरच त्या कन्सल्टंटकडनं रिपोर्ट घेऊन मला विश्वास आहे काही कमी पडलं तर थोडी बहुत जागा आम्हाला मिळवून द्या। एखाद्या वेळेस जागा थोडी कमी करू शकते बाबा, त्यामुळे थोडी जागा आम्हाला या ठिकाणी मिळावी आणि आपण एक चांगलं एअरपोर्ट देखील सांगलीला कसं तयार करता येईल हा आपला प्रयत्न असेल। एअरपोर्ट असो, ट्रक टर्मिनस असो, नवनवीन ज्या गोष्टी या ठिकाणी करण्याची आवश्यकता आहे त्या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत। सांगली आणि कोल्हापूरमध्ये महापूर आला आणि या महापुरानंतर ज्यावेळी इथली परिस्थिती मी बघितली त्याच वेळी मी ठरवलं की या 2 शहरांची रचना अशी आहे, तिथे वारंवार महापूर येऊन इथल्या जनजीवनावर त्याचा परिणाम होतच राहणार आहे आणि म्हणून याचा काहीतरी परमनंट उपाय काढणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। आणि मग वर्ल्ड बँकेसोबत आम्ही चर्चा केली आणि राज्यातला पहिला फ्लड डायव्हर्शनचा प्रोजेक्ट ज्यामध्ये 2 टप्पे त्याचे आहेत, या 2 टप्प्यामध्ये एकूण 4000 कोटी रुपये आम्ही खर्च करणार आहोत आणि त्याचा पहिला टप्पा हा 500 कोटी रुपयाचा टप्पा की ज्यामुळे आपल्या सांगली शहराला पुरापासून आपण नेहमी करता वाचवू शकू। त्याला आपण केवळ मान्यताच दिली नाही तर आता त्याचं काम देखील आपण सुरू करतोय। 591 कोटी रुपये याकरता आपण उपलब्ध करून दिले आहेत आणि पुढच्या काळामध्ये हे सगळं पुराचं पाणी हे आम्ही जे वाहून जाणारं पाणी आहे हे सगळं शहरामध्ये न येता ते पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातल्या दुष्काळी भागामध्ये वळवण्याचं काम आम्ही करतो। म्हणजे एकीकडे आपल्या शहरांना पुरापासून संरक्षण मिळेल आणि दुसरीकडे दुष्काळी भागाला त्या पाण्यामुळे शेतकऱ्याला जीवनदान मिळेल, अशा प्रकारचं एक अत्यंत महत्त्वाचं काम या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण केलंय। ब्युरो रिपोर्ट SPN मराठी सांगली।